अरेंज मॅरेजमध्ये ना कोणाला नाही म्हणणं हे पण एक खूप वेगळा टास्क असतो. म्हणजे ही आता कालचीच गोष्ट आहे की आमच्या एका नातेवाईकांकडून एका मुलाचं स्थळ आलं होतं आणि त्या मुलाच्या आईचा माझ्या बाबांना फोन आला की तुमच्या मुलीचा बायोडेटा मिळाला आणि आम्हाला आवडली आहे मुलगी वगैरे वगैरे. तर बाबांनी विचारलं अच्छा आणि की ठीक आहे वगैरे वगैरे काय करतो मुलगा आहे ते. तर मुलगा होता मुंबईचा आणि आमचं आधी ठरलेलं आहे की मुंबईला किंवा पुण्याच्या बाहेरच नाही जायचं. तर बाबांनी असं सांगितलं की नाही बाबा आमचं मुंबईला यायचं काही प्लॅन नाही आहे. तर त्या काकूंना काय माहिती काय झालं, त्या अचानक आहे ना असं थोडंसं एक इगोइस्टिक ह्याने म्हटलं की काय प्रॉब्लेम आहे. तर बाबा म्हटले की नाही आता ती तशी इथे सेटल आहे आणि तिचा बिझनेस आहे मेन म्हणजे, त्याच्यामुळे तिचं नाही शक्य आहे ते. तर नंतर त्या म्हणे की माझ्या मुलाला मुलगी आवडली आहे त्याच्यामुळे एकदा विचार करा. तर बाबा हे पण म्हटले की नाही कसं संसार त्यांनाच करायचा आहे त्याच्यामुळे तो तिचाच डिसिजन आहे, तर आम्ही पण एवढं काही बोलू नाही शकत आणि तिचं कसं सगळं इथे सेटल आहे त्याच्यामुळे ते तिचीच इच्छा आहे की पुण्याच्या बाहेर नाही जायचं म्हणून. तर त्यांना काय माहिती काय झालं, त्यांना असं वाटलं की आमच्या मुंबईला काहीतरी म्हणतात. तर त्या एवढ्या वेळ त्यांनी जवळजवळ 15 मिनिटं कॉल चालू होता आणि त्यांचं हेच होतं की नाही मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम आहे, मुंबईमध्ये का नाही यायचंय. आणि माझ्या बाबा तेच सांगत बसले होते की मुंबईचा प्रॉब्लेमच नाहीये, आमच्या मुलीलाच यायचं नाही. त्या काकूंनी एवढं डोकं खाल्लं ना माझ्या बाबांचं की नाही काय मुंबईमध्ये काय प्रॉब्लेम, मुंबईचा प्रॉब्लेमच नाहीये. मला वाटतंय हे माझं लग्न होईस्तोवर हे सगळं असंच चालू राहणार आहे. बट इट्स व्हेरी फनी.